थोडा वेळच आपल्या सगळ्यांचा घेणार आहे. दत्त महाराजांची एकदा प्रार्थना करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देवश्रेतायां रघुनन्दना द्वापारे रामकृष्णौ च कलौ च श्रीपादवल्लभा. त्रिमूर्तिराजा गुरु तूची माझा कृष्ण त्रिवास करुणी बोझा. सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या सूर स्वर्गे पाहती विनोद. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय. अप्पा बाबा की जय. गजानन महाराज की जय. कष्ट दैन्य दूर भक्त तुष्ट काम्यदायकम. दत्त महाराजांचं वचन आहे. कष्ट दैन्य दूर. काय माहिती आहे की एक ओळ आहे. अनंतावरी जाहले अवतार परी श्री गुरुदत्त सर्वात थोर. त्वरे कामना कामिका पूर्णकारी तुम्हा वीण दत्ता मला कोण. आपण नेहमी स्तुती म्हणतो, मंत्र म्हणतो, आरत्या म्हणतो, पद म्हणतो, भजन म्हणतो आणि तसं मनातली मनात नेहमी बोलत असतो. कोणाबरोबर असं आपण थोड्या वेळाकरता गृहीत धरूया देवाबरोबर. कारण देवा असं का केलंस रे, देवा तसं का केलंस, देवा असं जर केलं असतं तर किती बरं झालं असतं. आपल्या मनामध्ये नेहमी या गोष्टी आपण करत राहतो नाही का. पण मला एकच म्हणायचं की हे सगळं ज्या वेळेला आपण करतो त्या वेळेला आपण देवाशी बोलतो हे खरं आहे. पण देव आपल्याशी बोलतो का, किंबहुना नका का बोलना. असं गृहीत धरूया थोड्या वेळा करता की देवानी मौन धरलंय. पण देव आपला ऐकतो तरी का हो. बघा तुमच्या समोर प्रश्न दोन ठेवले, शांत ऐकून घ्या बरं का. दोन प्रश्न ठेवलेत तुमच्या समोर. एक, देव आपल्याशी नका का बोलेना, पण आपण देवाला बोलतोय ते देव आपला ऐकतो का. आणि जर ऐकत असेल तर काय इकडल्या कानातून ऐकून इकडल्या कानातून सोडून देतो का. नळी फुंकिली सोनारे आणि इकडून इकडे गेले वारे. आपला देव असा आहे का. हा एक मुद्दा, ह्याचा उपप्रश्न आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे, मग देव आपलं ऐकतच नाही का. आणि तिसरा प्रश्न आहे, देव ऐकत असेल आणि इकडले इकडं काढून टाकून देत असेल का. एक, दुसरा ऐकतच नाही का. दोन, आणि तिसरं
जर ऐकतच असेल तर ऐकत का नाही 3. बरोबर आहे. आणि हे सगळे प्रश्न तुमच्या मनात कधी उपस्थित झालेत की नाहीत मला माहित नाही, पण हे प्रश्न आहेत. आता संतांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलंच तर आता आपल्याला तर काही अनुभव नाही की हो, नाही का? संतांचे अनुभव कसे आहेत? संतांच्या बरोबर देव बोलले. संतांच्या अनुपस्थितीत, नीट लक्षात घ्या, संतांच्या अनुपस्थितीत संतांची कामं देवानी केले. आणि तिसरा भाग, ज्या ज्या वेळेला जिथं जिथं जशी जशी उणीव पडली असेल ती बाजू देवानं सांभाळली. कामं तर केली, पण बाजू देवानी सांभाळली प्रत्येक ठिकाणी. मग आपल्या मनामध्ये पण असा प्रश्न येईल की नाही, महाराजाच्या बाबतीत का झोपला का काय? आणि देव जर झोपलाच तर आपलं काय होईल? मग आता मी मगाशी ठेवलेले 3 प्रश्न आणि संतांच्या बाबतीतले तुम्हाला सांगितलेले अनुभव, याच्यावर आपण थोडंसं चिंतन करायचं. संत खोटे आहेत का? नामदेवाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत होते, अशी अनेक उदाहरणं आहेत, आपण ऐकले आहेत गोष्टी. एवढंच नाही तर नामदेवाचं जिथं कीर्तन चालत असायचं तिथं स्वर्गामधून ध्वजा आल्यात. मी म्हणतो असं नव्हे, अभंगात आहे, नामदेवाच्या कीर्तनी ध्वजा आल्या स्वर्गाहून. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन कसं होतं? ऐसे कीर्तन रसाळ औंढ्या फिरविले देऊळ. जे देऊळ फिरविले ते अजूनही तसंच दिसतंय तिथे. त्याचं तोंड कुणी बदलायचं? अजून दुसरा नामदेव झाल्यावरच होईल. मग आपल्यामध्ये कोणी नामदेव होईल का? नाही. झाला असता तर देऊळ फिरवून आला असता, होणार नाही, झाला नाही. पण बाकीचे सगळे पुरावे बघत बसण्यापेक्षा संत खरे आहेत एवढं आपल्याला आत्ताच्या घडीला मानता येते. मला एक गोष्ट नीट लक्षात घ्या की आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे, आणि मला सरांनी आदेश दिलाय 10-15 मिनिटच बोला बरं का. आता तुम्हीच सांगा मला, 10-15 मिनिटात हे संपल का? तर नामदेवानं फिरविलेलं देऊळ आजही त्याची साक्ष. संतांच्या बरोबर देव काम करत होते, संतांशी बोलत होते, संतांच्या कीर्तनामध्ये नाचत होते. आपल्याला सगळ्याला माहिती आहेत, सखूबाई बरोबर कामं काय केले, जनाबाई बरोबर कामं काय केले, गोरोबा कुंभारा बरोबर काय कामं केले. हे सगळ्या गोष्टी नुसत्या आपण ह्या कानानं ऐकतो आणि ह्या तोंडानं बोलून दाखवतो. मागं तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, लक्षात घ्या, ती लक्षात आणा. आता ते सांगत बसलो तर वेळ निघून जाईल. तर हे सगळं आपण करतो, पण ह्या कानानं ऐकलेल्या गोष्टी आपण अंतःकरणामध्ये साठवत नाहीत, आणि साठवल्या तर त्या पद्धतीनं आचरण करण्याच्या भानगडीत जातच नाहीत. आपल्याच्याने होत असतं काय ते, चला असं म्हणल्यावर अहो होणार कोणाच्याने?
परमेश्वरानं तुमच्याजवळ सगळं काही दिलंय, काय दिलं नाही असं नाही, सगळं दिलंय तुम्हाला. आणि त्याच्यावर एक वरदान दिलंय, त्याच्यावर एक वरदान दिलंय. हे वरदान काय? तथास्तु. आणि हे भगवंतानं दिलेलं वरदान ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी उघड 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 करून सांगितलं. भगवंतानं वरदान दिलंय, पण भगवंतानं दिलेल्या वरदानाचा अर्थ आम्हाला आतापर्यंत कळालाच नाही. देवानं विचार केला, मी एवढं मोठं वरदान दिलंय, पण यांना काही उपयोग होत नाही, त्याचं कारण काय यांना काही समजतच नाही म्हणले. मग देवांनी संताच्या रूपात अवतार घेतला. ज्ञानदेव कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे भगवंतानं संताच्या रूपात अवतार घेतला आणि त्यांनी वरदान काय दिलंय ते मराठीत सांगितलं. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळावं, आणि आपण नेहमी जी कामना करतो ते आपल्याला मिळतं. अगदी जवळचं उदाहरण सांगू का? तुमच्या दररोजच्या वागण्यातलं, बोलण्यातलं, ऐकण्यातलं अगदी जवळचं उदाहरण. आपण दुसऱ्याला शिव्या देतो, कुणाला फळत्यात होत्या? तर बघा, गंमत सांगतो तुम्हाला मी, आपला तोच विषय चालू होता. साधी एक पाल आली आणि तिनं आपल्या परमार्थ संपवायची चाल केली का नाही? चालल्या प्रवचनातून उठविलं का नाही? साधी पाल. म्हणून आपलं चिंतन दुसऱ्याच्यासाठी करत असताना नेहमीच चांगलं असावं. कोणाला शिव्या द्यायच्या भानगडीत पडूच नका. बायकाच नेहमी दुसऱ्याला शिव्या देताना काय म्हणतात सांग का? इथं म्हणायचं नाही. आणि नेमकं काय होतं तुम्हीच बघा. त्यांनी जे म्हणते तेच त्याचा असर कोणाला होतो? आपल्यालाच होतो, दुसऱ्याला होतच नाही. त्याचं कारण आहे बरं का. तुम्हाला दुसऱ्याला असर करायचं आहे का नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे, पण त्याचं कारण आहे की तुमच्याजवळ तपश्चर्याच नाही समोरच्या माणसाला शाप लागावा. पूर्वीचे सगळे ऋषीमुनी प्रचंड तपश्चर्या करायचे आणि शब्द दिला की ते घडायचं. आपण काय तपश्चर्या करतो? शेजाऱ्याने कडून उसणं आणलं तर तिला परत कधीच देत नाही. ती तपश्चर्या आहे का आपली? कोणाकडून पैसे उसने मागून घेतले की पुन्हा त्याचं तोंडच बघायचं नाही, ही आपली तपश्चर्या आहे का? ही तपश्चर्या नाही. काही करायची आवश्यकता नाही आहे. आणि खरं म्हणजे भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये, या तिन्हीमध्ये सुद्धा बायकांना प्रचंड सामर्थ्य दिलंय. आणि फक्त बायकांनाच दिलंय, पुरुषाला सामर्थ्य नाही. बघा अंग झाडून, सगळं सामर्थ्य बायकांना दिलंय. एक तरी उदाहरण संपूर्ण आपल्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामध्ये सगळ्यामध्ये हुडकून हुडकून सांगा, असा कोणता पुरुष आहे की ज्यानं सूर्याला सुद्धा उगवायचं थांबवलं? बघा, शोधून बघा, सापडतंय का ते? की ज्यानं सूर्याला सुद्धा उगवायचं नाही. सांगू शकतो असा एवढे मोठे मोठे योगी पुरुष वगैरे वगैरे झाले. त्याच्या कारणामध्ये मला शिरायचं नाही. माझ्या आत्ताच्या प्रसंगानुरूप मला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे.
मग त्याची चर्चा करायची असेल तर पुन्हा करू आपण कधीतरी. पण नाही कुणी सापडणार तुम्हाला. पण तुमच्यासारखी साधी बोळी बाई की जिनं कधी देवाचं नाव घेतलं नाही, जिनं कधी नवऱ्याला शिव्या देत देवाची पूजा केली नाही. आपण शिव्या देत पूजा करतो, त्यांना तर कधी सवडच नसते. एवढं देवाला पाणी घालायला काय होतंय, हात मोडतेत का, पाय मोडतेत का, वगैरे 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 वगैरे. मला सांगा, असल्या पूजेत काही उपयोग आहे का? काही उपयोगाचं नाही आहे. नवऱ्याला शिव्या दिल्या नाहीत तिनं कधी, एवढीच फक्त पथ्य तिनं पाळली. आणि त्याच्यामुळं तिच्यामध्ये एका व्रताचा उदय झाला. तिने एवढंच ठरवलं फक्त की नवऱ्याची आज्ञा जी असेल ती मी पाळेन, बाकीचं मला काय माहित नाही. आणि तेवढंच केलं आणि त्याच्यामुळं तिच्यामध्ये आपोआप एक व्रत उदयाला आलं. आपली व्रत तर विचारूच नका. मी नेहमी सांगत असतो, रंग एवढे झाले की वारच कमी पडले. पांढरा बुधवार, तांबडा गुरुवार, हिरवा शनिवार, पिवळा मंगळवार. आता काय त्या वाराला सांगायचं आणि त्या व्रताला सांगायचं? हे असले व्रत करून ती कसली शुभ्र लक्ष्मी व्रत काय काय, आता ते व्रत मला माहिती नाही. आणि व्रत करताना बायका ते अपभ्रंश करतात आणि व्रत म्हणतात, हा माझं व्रत आहे. मग ती देव व्रत आणि ही खालतो, दोघाची गाठच पडत नाही. तर असल्या व्रतानं कोणचा देव कधीच भेटत नाही. मी शुद्ध हिंदू आहे, मी देवाला मानणाऱ्यापैकी आहे, पण नको ते मानणारा नाही आहे. जे आहेत ते आहे. तेव्हा आम्ही असले वर्त हुडकीत फिरतो, खालतो जातो. त्याचा आपल्याला काडीचाही उपयोग होत नाही. अरे तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तू सूर्याला बाजूला सरकवू नकोस, उगवू नकोस, वर येऊ नकोस म्हणू शकता, सूर्याला तिथं थांबवू शकता. एवढं तुमचं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यानं जिची तुम्ही पूजा करता लक्ष्मी म्हणून, जिची तुम्ही पूजा करता पार्वती म्हणून, अहो त्यांना पण हरविले की. मग ती तुमच्या शब्दाच्या बाहेर जाईल का लक्ष्मी? एवढा विचार करा. कशाला बाकीच्या नादाला लागता? आणि हे मी म्हणतो असं नाहीये. तुकाराम महाराज आजचेच की हो, फार जुने नाही आहेत. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगताना अगदी मोजक्या शब्दात सांगितलं. इतक्या मोजक्या शब्दात सांगितलंय तुकाराम महाराजांनी. त्यांचा तो अभंग आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. काही तुम्हाला बाकीच्या काही काही करायची आवश्यकताच नाही. असं कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जप केलाच पाहिजे म्हणून? नाही. एक सोपं सूत्र सांगू का तुम्हाला, मनामध्ये विश्वास यायसाठी? नवरा जेवढं पुण्य करत असेल की नाही, त्याच्यातलं अर्ध पुण्य तुमच्या हिश्श्याला आहे. काळजीच करू नका. कारण नवऱ्याची तुम्ही अर्धांगिनी आहात. पुण्याचा अर्धा अधिकार तुमचा आहे. आणि नवरा अर्धांग्या नाही, नवरा पूर्णांगी आहे. म्हणून बायका जेवढं पाप करतील त्याचं न मागता आपोआप अर्ध त्यांना मिळतंय.
काळजी करू नका. तुम्ही पापी आहेत की नाही ते तुम्ही ठरवायचं. पुन्हा असं कधी देवाला विचारू नका मी काय पाप केलं. तू नसेल केलं, बायकोचं आलं गे. हा नियम आहे. नवरा जेवढं पुण्य करेल त्याच्या अर्ध बायकोला, कारण अर्धांगिनी आहे. आणि बायको जेवढं पाप करेल त्याच्या अर्ध नवऱ्याला, कारण तो पती आहे, पत्नी नाही. त्यानं पाप न करता त्याला आपोआप मिळते. आणि तुम्ही पुण्य न करता तुमचा घडा भरला जातोय. हे अर्धांगिनीला मिळालेलं वरदान आहे. म्हणून तुम्हाला फक्त तेवढं एकच व्रत, सेवापती. आता ह्या बाकीच्या गोष्टी सांगत बसायची आवश्यकता नाही. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन आणि सेवापती, ह्या चारच गोष्टी तुकाराम महाराजांना सांगितला. या तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या ह्याच्यामध्ये संपूर्ण धर्म आहे.